तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि फलंदाज देखील पाठवायचे आहे. शिरडोन या टीमला विनंती असेल. अंतिम सामना आपण पाहतोय शिरडोन विपक्ष म्हात्रेपाडा या दोन टीम मध्ये. फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल शिरडोन या टीमला. सुरू होत आहे. अंतिम सामना आपण पाहतोय तो म्हणजे शिरडोन विपक्ष म्हात्रेपाडा या दोन टीम मध्ये. टॉस जिंकलाय म्हात्रेपाडा या टीमने आणि इन्व्हाइट केलंय फलंदाजी करण्यासाठी शिरडोन या टीमला. विवेक पाटील आणि सुयोग पाटील ही जोडी. पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू अप्रतिम गोलंदाजी होती योगेश म्हात्रे आपण पाहतोय. मलंगड एक्सप्रेस या नावाने सुपरिचित. पहिला चेंडू यावेळेस निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज योगेश म्हात्रेने. राईट राऊंड विकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज विवेक पाटील. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतो. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. विवेक पाटीलच्या बॅट मध्ये येतोय पहिला ब्रँडेड चौकार. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. राईट ओव्हर द विकेट योगेश म्हात्रे. यावेळेस फुल टॉस चेंडू आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत अल्पेश म्हात्रे. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय. यावेळेस पहिला मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी तेवढंच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. सागर फराड, रोशन फराड, अक्षय म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे.
जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, सुरेख गोलंदाजी होते, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. यावेळी फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती आहेत शेडोन या टीमची. सुयोग पाटील ऑन स्ट्राइक. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतो, क्षेत्ररक्षक आहेत राजेश, खूप चांगला प्रयत्न केला होता, झेल ड्रॉप करतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये सुयोग पाटीलने. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आपल्या नावाची छाप सोडली आहे. भरत पाटील यांचे सुपुत्र आहेत ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होती. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, 9 धावा धावफलकावरती. धावसंख्या 9. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती राजेश मात्रे येतोय, नवीन गोलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज विवेक पाटील आहे. यावेळी चांगला चेंडू परंतु लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 10 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. राजेशने खूप चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय, विवेक पाटीलच्या बॅटमध्ये येतोय, पहिला ब्लास्ट, पहिला धमाका षटकार. धावसंख्या 16. विवेक पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय या अंतिम सामन्यामध्ये. एक गोल्डन षटकार देखील लगावला होता. एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना गुड टेक, तमाशा देख, बॅक टू बॅक दुसरा उत्तुंग षटकार येतोय विवेक पाटीलच्या बॅटमधून. विवेक पाटील ऑन फायर. धावसंख्या 22 धावा. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, सुरेख गोलंदाजी होतीये, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. अंतिम सामना. विवेक पाटील खूप चांगली कामगिरी करतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती. विवेक पाटीलला 1 धाव मिळते, ते म्हणजे शिरडोन या टीमला. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती.
यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल, फंबल होतोय. आणि 3 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप मधून चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर. विवेक पाटील ऑन फायर. चौकार येतोय विवेक पाटीलच्या बॅट मधून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती शिडोन या टीमची. गोलंदाज अजय सज्ज होतोय. या अंतिम षटकामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धाव बनवल्यात शिडोन या टीमने. स्ट्रायकिंग फलंदाज सुयोग पाटील. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. तकदीर येतोय न्यू बॅट्समन. आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अजयने इम्प्रेस केलंय. इकॉनॉमिकल गोलंदाजी सातत्याने केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तोच अजय आपण पाहतोय. अंतिम सामन्यामध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडतोय. इम्प्रेस केलंय. यंग टॅलेंट आहे म्हात्रेपाडा या टीमच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. दुखापत झाली आहे.
यावेळेस चांगला चेंडू आहे आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 31. 31 धावा धावफलकावरती अजयने इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी दाखवली आहे म्हात्रेपाडा या टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. तकदीर ऑन स्ट्राईक. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय, तकदीरच्या बॅटमध्ये येतोय हा उत्तुंग षटकार. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 37 धावा धावफलकावरती. शेडोन या टीमची अंतिम चेंडू शिल्लक अंतिम षटकातील. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. बॅक टू बॅक 2 उत्तुंग षटकार ठोकले तकदीरने आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे शिरडोन या टीमने म्हात्रेपाडा या संघासमोर. चव्वेचाळीस धावांचं लक्ष आहे. चव्वेचाळीस धावांचं लक्ष आहे आणि 44 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय एक अपकमिंग स्टार समालोचक प्रथमेश ठाकूर यांना. धन्यवाद रोशन दादा संत यांना. प्रत्येक वेळी आपण पाहतो नवीन समालोचकांना चान्स देत असतात ते आणि मला सुद्धा चान्स दिला यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप सपोर्ट सुद्धा असतो. मेगा फायनलच्या सामन्याला इथे सुरुवात होती आहे. पहिलं सत्र आपण पाहिलं. फलंदाजी करत असताना शिरडोन संघाने तब्बल 43 धावा कुठलेल्या पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा सामना आहे. 43 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर आता इथून पुढे दुसऱ्या सत्रामध्ये म्हात्रेपाडा संघाला विजय मिळवायचा असेल तर तब्बल 44 धावा कुठणं येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरजेचं असणार आहे. सलामी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. राजेश आणि योगेशच्या स्वरूपात फलत्रूमध्ये अडथळा आला नक्कीच पुन्हा एकदा. सजवणार गोलंदाज ऋषाल म्हात्रे. राईट आर्म राऊंड विकेट बॉलिंग ट्रॅकवर.
सामना करणार स्ट्राईक एंडवर राजेश. सुरेख टप्प्याचा चेंडू, पहिलाच चेंडू, निर्धाव चेंडूची फेकी होतीये. इकॉनॉमिकल गोलंदाज आपण चिरडून संघासाठी आपण पाहतो. इकॉनॉमिकल गोलंदाजाची भूमिका निभावताना ऋषालला आणि चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे आता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना पुन्हा एकदा यावेळेला सुरेख चेंडू होता, सुंदर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजांना बांधून ठेवतोय. पूर्णपणे इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. धावसंख्येचा धावफलकाचा श्री गणेश अद्याप झालेला नाहीये. फायनलचा हा सामना आहे, अंतिम सामना आहे. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. मोठ्या फटक्याच्या शोधात होता, ऑन साइडला ढकलून दिले चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते. विवेक चेंडूला गॅदर करतोय आणि फेकी करतोय. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होती. एका सिंगलने धावफलकाचा धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पहिली धाव धावफलकावर लागते मात्रेपाडा संघाची. यावेळेला सुरेख फटका सरळ हाताने खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच चपळ आहे. भरत पाटीलच्या माध्यमातून सकाळपासून आपण भरत पाटीलच्या माध्यमातून 3 रनआउट पाहिले आपण. यावेळेला मिस टाइम झालाय. एज ऑफ द बॅट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे आणि तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात एक धाव टीम टोटल मध्ये ऍड होते. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे कारण मॅन ऑफ द सिरीज साठी LED टीव्ही आहे. शेवटचा चेंडू होता या षटकातला आणि सुरेख चेंडू. पंचांचा इशारा येतोय. येस, फेअर डिलिव्हरी. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावर लागतात. मात्रेपाडा संघाच्या बिनबाद 2 धावा. अतिशय सुंदर इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ऋषालच्या माध्यमातून सकाळपासून चांगलं एंटरटेन केलंय बॉलिंग मधून आपल्याला. इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीकरण पाहिलं तर तब्बल जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 1 समाप्त झालेले आहे. 2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. अंतिम फेरीतीला सामना. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 धावा कुठणं गरजेचं आहे. 21.00च्या सरासरीने प्रति षटका मागे धावा करणं गरजेचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. विवेक पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. एज ऑफ द बॅट. बॅटीची कडा घेतली आहे. अपील झाली आहे. येस, इट इज आउट. पंचांचा इशारा आलाय. येस, बिग विकेट डाऊन. पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतोय. पहिला धक्का लागतोय. पहिला विकेट पडतोय मात्रेपाडा संघाचा. योगेशची केली इथे समाप्त होतीये आणि नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये एंटर करतोय. अल्पेश मात्रे याच्या स्वरूपामध्ये. वेळेवर ब्रेक थ्रू मिळवण्याचं काम सुंदरपणे हाताळतोय गोलंदाज विवेक.
पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये पाहिलं आणि या वेळेला फायनलच्या मॅच मध्ये वेळेवर ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम आपल्या संघासाठी चोखपणे पार पाडताना गोलंदाज विवेक पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. बिरकावण्याचा प्रयत्न होता. लाईन पाहूया. येस, चुकीची लाईन. पंचांचा इशारा येतोय. इट इज वाईट आणि एक अवांतर धाव टीम टोटल मध्ये ऍड होती. एका धावाने धावफलक पुढे सरकतंय. 3 धावा धावफलकावर अद्याप लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 3 धावा. वेळेला सुरेख फटका पण मिस टाइम झालाय का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एफर्ट्स पूर्णपणे टाकलेले होते पण चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि 4 धावांच्या माध्यमाने धावफलक उचली मारतोय. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 7 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. आणि एफर्ट्स पूर्ण टाकले होते. झेल कन्वर्ट झाला होता पण लास्ट मोमेंटला चेंडू हातातून सुटलाय रुशाल माद्रेच्या हातातून. वेळेला बिग हिट करण्याचा ट्राय केला होता. बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं नाही. मिस टाइम होतोय. बीट होतोय फलंदाज आणि अजून एक डॉट बॉलची समाप्ती होतीये. 3 चेंडूंची अद्याप फेकी केली. या षटकाचा जर विचार केला विवेक पाटीलने 3 चेंडूंची फेकी केली आहे. धावा खर्च केल्या तर तब्बल 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सुरेख टप्प्याचा चेंडू आणि अतिशय इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही गोलंदाजांकडून. मोठ्या फटक्यांपासून वारंवार वंचित ठेवलेले आहे. धावफलकाचा विचार केला तर तब्बल 8 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. 8 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मेगा फायनलचा सामना मैदानात सुरू असताना गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख टप्प्याचा चेंडू. वर बॉलिंग. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर तब्बल 5 चेंडू अद्याप झालेले आहेत. अजूनही एक चेंडू बाकी आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ऑफ साइडला खेळण्याचा ट्राय केलं होतं. लाईन चुकतीये. पंचांचा इशारा येतो. येस, इट इज वाईट. एक अवांतर धाव टीम टोटल मध्ये ऍड होते. एका धाव्याने धावफलक पुढे सरकतंय. 9 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इथून पुढे समीकरण पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. सुरेख फटका. आवाज चांगला आलाय. तितकाच सुंदर दिसायला हा फटका. वाईडिश लॉंग ऑन. रिजनच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या त्या तब्बल 15 धावा. 15 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून पुढे समीकरण पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावा कुठनं गरजेचं आहे. 29 रन्स नीड्स टू विन इन 4 बॉल्स. 4 चेंडू 29 धावांची गरज. अंतिम टप्प्यात सामना आलेला आहे. शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. सुयोग पाटीलच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अल्पेशच्या स्वरूपात. या वेळेला थोडीशी चुकी झाली. यष्टीरक्षकाकडून चेंडू डीप मध्ये फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होतीये. येणारे चेंडू 5 गरज असणारे तब्बल 28 धावांची. मोठा फटका येणं गरजेचं आहे जर सामन्यामध्ये टिकून राहायचं आहे. आणि पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा ट्राय केला तो ज्याच्यासाठी ओळखला जातो सुयोग पाटील. गतीचा पुरेपूर वापर करताना गोलंदाजीमध्ये भेदकता अचूकता पूर्णपणे दाखवताना आणि बॅक टू